आपण आलेलो आहोत मुंबई येथे परेल या ठिकाणी। मॅडम फक्त आपलं नाव सांगा। अर्चना नितीन तसाने। ओके। आणि आपल्याला काय त्रास होत होता? आणि ते गाठीचा त्रास होता, गर्भपिशवीच्या गाठीचा त्रास होता। डॉक्टरनी तुम्हाला काय सांगितलं होतं त्याच्यावरती? ऑपरेशन सांगितलं। ऑपरेशन सांगितलेलं, ठीक आहे। मग त्याच्यानंतर मग तुम्ही काय केलं? तर अमृत ज्यूस चालू केलं होतं ना? हां, अमृतचा। अच्छा, तर किती बॉटलमध्ये तुम्हाला फरक पडला आणि काय फरक पडला तुम्हाला? मला 2 बॉटलमध्ये फरक पडला। म्हणजे सगळं आज थकवा नाही, हे नाही, असं कामाला जायचं पण मला चक्कर हे थकवा यायचं, त्याच्याने मला कसा याच्याने फरक पडला। आणि किती दिवसामध्ये तो फरक दिसायला लागला तुम्हाला? एक अंदाज? एका महिन्यात मला फरक दिसायला लागला। ओके। मग आता किती म्हणजे आता किती बॉटल झाले तुमच्या आता घेऊन? ही तिसरी चालू आहे आता। तिसरी बॉटल चालू आहे। आता तिसरी बॉटल चालू झाल्याच्या नंतर आता काय तुम्ही परत डॉक्टरकडे जाऊन आलात का? हा, जाऊन आले मी ना। अच्छा, मग डॉक्टरने काय सांगितलं? आता तुम्हाला सल्ला दिला? औषध दाखवलं त्या मॅडमला, सांगितलं त्या मॅडमने बोलले की हाच औषध तुम्ही चालू ठेवा। ओके, पण त्याने ऑपरेशन सांगितलं होतं ना तुम्हाला? ऑपरेशन सांगितलं होतं मला त्याने, ओके। पण नाही केलं तरी ते बोलले चालेल बोलले। ओके, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना बदल दिसले का? जे गाठी दिसत होते त्यांना गर्भपिशवीत, ते काय झालं? त्याचं प्रमाण कमी झालं म्हटले की काय म्हटले? हो, कमी झाले बोलले। कमी झालं बोलले, म्हणजे आता जे ऑपरेशनचा सल्ला दिला होता तो आता सांगितलं तुम्हाला नाही बोलले, ऑपरेशन नाही म्हटलेत। ओके, म्हणजे काय म्हटले तुम्हाला? हे अमृत ज्यूस जे घेताय ते चालू ठेवा म्हटले। ओके, जरा एकदा ती बॉटल दाखवा मॅडम आपल्याला। ओके, आपण बघू शकता की मॅडम जरा फिरवा बॉटल। तर ह्या अमृत ज्यूसच्या 3 बॉटल मॅडमनी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातनं मॅडमचा जो ऑपरेशनचा जो सल्ला डॉक्टरनी दिला होता गर्भपिशवीतल्या गाठी असताना, तो आता डॉक्टरनी त्यांना सांगितले की तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज नाही, जो तुम्ही हे अमृत ज्यूस घेताय तोच तुम्ही पुढे कंटिन्यू करा। एक खूप छान रिझल्ट इथे आलेला आहे परेल या ठिकाणी। ओके, थँक्यू।